नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सीमा चर्चा विकासाची या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण मोबाईल वरून 712 वरती विहीर किंवा बोरवेलची नोंद कशी करता येते हे समजून घेणार आहोत। आता आपल्याला तलाट्याकडे न जाता आपल्या 712 वरती विहीर आणि बोरवेलची नोंद करता येते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोर वरती जाऊन ई पीक पाणी हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। ॲपचा लोगो व्यवस्थित पहा। हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी ओपन बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला ॲप वापरण्यासाठी आवश्यक परमिशन मागेल त्या द्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला स्क्रीन वरती ॲप साठी आवश्यक व नोंदणीसाठी आवश्यक माहिती दिसते। या ठिकाणी आपल्याला आपला महसूल विभाग निवडून पुढे जायचे आहे। पुढील पेजवर आपल्याला लॉग इन पद्धत मध्ये शेतकरी म्हणून लॉग इन करा हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर येथे मोबाईल नंबर टाकून पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होते। येथे खातेदाराचे नाव निवडून घ्यायचे आहे। त्यानंतर खाली 4 अंकी संकेतांक टाकायचा आहे। जर तुम्हाला संकेतांक माहित नसेल तर तुम्ही संकेतांक विसरलात वरती क्लिक केलं तरी तुम्हाला 4 अंकी संकेतांक मिळून जाईल। तो टाकून या चिन्हावर क्लिक करायचे आहे। जर खातेदाराचे नाव मध्ये तुमचे नाव येत नसेल तर नवीन खातेदार नोंदणी करून घ्यावी लागणार आहे। तुम्हाला त्याबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट करा, आपण त्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवू। पुढे एक होम पेज ओपन होईल, त्यावर आपल्याला असे वेगवेगळे पर्याय दिसतील, परंतु आज आपण कायम पड किंवा चालू पड नोंदवा हा पर्याय निवडणार आहोत। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर नवीन पेजवर पड माहिती भरा असा पर्याय ओपन होईल। या ठिकाणी ज्या दिवशी नोंदणी करणार आहोत ती तारीख येते। त्यानंतर खाते क्रमांक, यामध्ये खाते क्रमांक निवडायचा आहे। खाली गट क्रमांक निवडायचा आहे आणि गट क्रमांक निवडून झाल्यानंतर खाली कायम पड आणि चालू पड मधील कायम पड हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर पुढील पड हा पर्याय निवडल्यानंतर आपल्या समोर एक मोठी लिस्ट ओपन होईल। या लिस्ट मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पड प्रकार दिसतील। यामध्ये आपल्याला एक विहीर पड असा पर्याय निवडायचा आहे। आपल्याला 2 विहिरींची नोंद करायची असेल तर 2 विहीर पड निवडायचा आहे। तसेच बोरवेलची नोंद करायची असेल तर कूपनलिका हा पर्याय निवडायचा आहे। त्याच्या खाली कायम पड किंवा चालू पड क्षेत्र हेक्टर मध्ये लिहायचे आहे। हे झाल्यानंतर या बरोबरच्या चिन्हावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आता आपल्या समोर छायाचित्र काढण्यासाठी पर्याय ओपन होईल। विहीर असेल किंवा बोरवेल असेल त्याचे 2 फोटो आपल्याला काढावे लागणार आहेत। पहिल्या फोटोवरती क्लिक केलं की कॅमेरा सुरू होईल। तुम्ही फोटो काढल्यानंतर ओके चा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिला फोटो काढून झालेला आहे त्याची डिटेल्स हे जीपीएस अचूकते सोबत आपल्याला दाखवले जाईल। आता दुसरा फोटो देखील पहिल्या फोटो सारखाच काढून घ्यायचा आहे व बरोबरच्या चिन्हावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपण भरलेली माहिती पडताळणीसाठी दिसते ती तपासून पाहायची आहे। तुम्ही वरील प्रमाणे पड माहिती योग्य अचूक असल्याचे मी घोषित करतोय या बॉक्स वरती क्लिक करायचे आणि पुढे जाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे। तुमच्या समोर एक सूचना येईल, पड माहिती तुमची साठवली गेलेली आहे। या पद्धतीने तुम्ही तुमच्या 712 वरती मोबाईल वरून तुमच्या विहीर किंवा बोरवेलची नोंद करू शकता। ही प्रोसेस केल्यानंतर 48 तासाच्या आत तुमच्या 712 वरती याची नोंद केली जाते। याच प्रकारे तुम्ही इतर पड प्रकार देखील नोंदवू शकता तलाठी कार्यालयात न जाता। तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि चर्चा विकासाची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा। धन्यवाद।